नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज मी अगदी छान अशी यम्मी आणि खमंग अशी रेसिपी दाखवणार आहे। तर चला तर मग हा राणी मासा मी कसा फ्राय केला बघूयात। आधी हे मासे छान असे स्वच्छ धुवून घेतले, 2 पाणी 3 पाणी छान स्वच्छ धुवून घ्यायचे। कलरफुल होता मासा मस्त। तर अशा पद्धतीने मी त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, बघू शकता इथं। पुढे मी इमेज पण जोडणार आहे, तेही तुम्ही बघू शकतात। इथे मी आता आले लसूण हे बघू शकता, इथे हा मासा किती छान होता। इथे मी आलं लसूण पेस्ट बनवून घेतली फ्रेश, त्यामुळे की अरोमा खूप छान उतरतो। अशा पद्धतीने जर ताजं आपण आलं लसूण पेस्ट करून घेतलं तर ते खूप छान फ्लेवर आपल्या भाजीला किंवा कुठल्याही रेसिपीला येतो। अशा पद्धतीने आले लसणाची पेस्ट, त्यानंतर त्याच्यात टाकत आहे मी हळद, त्यानंतर त्यात टाकणार आहे लाल तिखट। लाल तिखट बेतानेच घालायचं, थोडं कमी, कारण पुढेही आपल्याला तिखट घालायचंच आहे। चवीनुसार मीठ घालणार आहे, मीठ पण कमी घालायचं कारण पुढेही घालायचंच आहे आपल्याला। अशा पद्धतीने इथे आता लिंबू पिळत आहे, अर्धा लिंबू घेतलेला होता तोही पिळून घेतला। आणि आता हे छान असतं मस्त मॅरिनेट करून घ्यायचं। हे फिश आपण तासभर तरी निदान मॅरिनेट केले पाहिजे। तसं तर रात्री करून ठेवलं आणि सकाळी केलं तरी चालतं, रात्रभरही मॅरिनेट करू शकतो। निदान अर्धा तास तरी ह्या मॅरिनेट झाले पाहिजेत फिश। तर अशा पद्धतीने मी मॅरिनेशन करून घेतलं आणि आता हे झाकून ठेवते। त्यानंतर मग तासाभराने इथे बघू शकता, इथे मी आता कोटिंग बनवत आहे वरचं। इथे घेतलेला आहे मी अर्धी वाटी बारीक रवा। बारीक रवा घ्यायचा, जाड असेल तर त्याला मिक्सरमधून काढून घ्यावं। अशा पद्धतीने अर्धी वाटी बारीक रवा, त्यात 2 चमचे मी घालत आहे तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ नसेल तर बेसन पीठही घालू शकतो। इथे घालते लाल तिखट, लाल तिखट चवीनुसार घ्या। त्यानंतर घालते मी त्यात थोडीशी हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडासा मसालाही घालणार आहे मी, गोडा मसाला। आणि हो, हे करत असताना हिरवी मिरचीचा ठेचाही घालतात, पण मी घातलेला नाही आहे कारण खूप तिखट आम्ही खात नाहीत। तर अशा पद्धतीने चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे, बघू शकता इथे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं। लसणाची चटणी असल्यामुळे ते लसणाच्या गठोळ्या मी किंवा चटणीतल्या गठोळ्या काढून घेतल्या आणि मस्त असं मिक्स करून घेतलं। हे आपली ही कोटिंग आता रेडी झालेली आहे। आता मी तवा गरम करून घेतला, तव्यावर आता तेल घालून घेत आहे। आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मैत्रिणींनाही शेअर करा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी। चॅनलला कनेक्ट राहा, कमेंट करत जा। तर अशा पद्धतीने मी कोट करून घेत आहे, बघू शकता इथे। आता हे पीस छान खालून वरून सगळ्याकडून त्यांना कोटिंग करून घ्यायची सारणातून, खूप छान कुरकुरीत होतात। जर आपल्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर आपण बेसन पीठही घालू शकतो। अशा पद्धतीने बघू शकताय, अप्रतिम झाले होते, अगदी खमंग आणि कुरकुरीत असे। अशा पद्धतीने एका वेळी 4-5, दुसऱ्या वेळी 4-5 असे 2 घाण्या करून मी त्यांना फ्राय करून घेतले, फिश फ्राय। आणि फिश फ्राय आमच्याकडे असेच खाल्ले जातात, त्याच्यासाठी आम्हाला भात किंवा भाकरीची गरज नसते, असेच कुरकुरीत आम्ही नुसतेच खातो, बघू शकताय। आता हे ऑलमोस्ट एका बाजूने भाजले होते, फ्राय झालेले होते, बघू शकताय। छान असे एका बाजूने फ्राय झाल्यावर आता मी पलटून घेत आहे। 5 मिनिटात फ्राय झाले होते, नंतर दुसऱ्या बाजूने फ्राय करायचे होते आपल्याला हे। अशा पद्धतीने बघू शकता किती छान दिसत होते ते, अगदी छान असे गोल्डन ब्राऊन झाले होते। आता हे दुसऱ्या बाजूनेही छान फ्राय झाले, बघू शकता। आता 10 मिनिटात आपले हे फिश फ्राय बनवून रेडी झाले होते आणि अप्रतिम झाले होते। अशाच पद्धतीने, सोप्या पद्धतीने आणि घरातल्याच इन्ग्रेडियंट वापरून तुम्हीही करून बघा। इथे आता मी दुसरी बॅचही कोटिंग करून घेतली होती। आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करा। चॅनलला लाईक करत जा, व्हिडिओजला लाईक करत जा, कमेंट करत जा। अशा पद्धतीने बघू शकता आता मी सर्व करून घेत आहे। मस्त असे आपले हे राणी मासा फ्राय झालेला होता, अगदी यम्मी आणि कुरकुरीत असा छान फ्राय झाला होता। राणी माशासोबत राजा मासाही येतो असं ती फिशवाली सांगत होती। तर
नेक्स्ट टाईम आपण राजा मासाही आणूयात. तर अशा पद्धतीने बघू शकताय अगदी छान असा कुरकुरीत असा माझा हा फिश फ्राय झालेला होता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशा पद्धतीने मी सगळेच फिश फ्राय करून घेत आहे. बघू शकताय नेक्स्ट बॅचही फ्राय करून घेतली. चला तर मग व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच मी अजून अशाच नवीन नवीन रेसिपी मी शेअर करत राहील. चला मग भेटूया पुढच्या वेळेत. तोपर्यंत बाय.